जे सभा लावलेल्या आहेत सगळीकडे, एकंदरीत जो आक्रोश आहे तो टिकण्याचा प्रयत्न तुम्ही करत आहे, दुसरीकडे उपोषण होणार आहे ते कसा प्रतिसाद मिळेल त्यांना आणि आपली स्टेटस काय? हे बघा, प्रतिसादापेक्षा महाराष्ट्रातला ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमाती एकत्र आल्या पाहिजेत हा दृष्टिकोन आमच्या डोळ्यासमोर आहे. कारण ओबीसी एकत्रित नसल्या कारणानं झुंडीच्या जोरावरती राजकारण्यावरती दबाव टाकून, सत्ताधाऱ्यांवरती दबाव टाकून इथलं संविधानिक आणि लोकशाहीमध्ये असलेलं आरक्षण हे हिरावून घेतलं जातं आहे. त्यामुळे ओबीसींची जनजागृती, ओबीसीमध्ये एकी निर्माण करणं आणि येऊ घातलेल्या लोकल बॉडीजपासून ते विधानसभेपासून ते लोकसभेपर्यंत महाराष्ट्रामधल्या ओबीसींना एकत्र करणे हे आमच्या 100 सभांचं नियोजन आहे. कोणतरी उपोषणाला बसतंय, कोणतरी मागणी करतंय, कोणतरी काहीतरी अवास्तव बोलतंय, शिवराळ भाषेत बोलतंय म्हणून आम्ही आंदोलन पुकारलेलं नाही. तर त्यांची पत्रकार परिषद होण्या अगोदर आम्ही आमच्या या 100 सभांचा शुभारंभ केलेला आहे. आमची अगोदर सभा झालेली आहे. त्यामुळं आम्ही ओबीसींना एकत्रित आणणे, BJNTंना एकत्रित आणणे हा आमचा उद्देश आहे. आणि या सगळ्या वर्गाला ओबीसीचं आरक्षण कसं संपलंय, जातनिहाय जनगणना झाली तर काय होईल आणि जातनिहाय जनगणना न होण्यामुळं आपलं काय नुकसान झालंय या गोष्टी आम्ही ओबीसी बांधवांना समजावून सांगतोय. आणि उद्या बघा, आमच्या देऊळगाव राजाला 2 आणि सिंदखेड राजाला 2 अशा उद्या आणि परवा या 2 दिवसामध्ये आपल्या 4 सभा होत आहेत. त्यानंतर 24ला सोलापूरला आहे. परत 1-2 दिवसाच्या गॅपनंतर परत आमच्या जवळजवळ 50 ते 60 सभा आता लाईनअप झालेल्या आहेत. त्यामुळं ओबीसी बांधवांना जागृत करणं, एकत्र आणणं आणि इथल्या सत्ताधाऱ्यांना, विरोधकांना, वेगवेगळ्या पक्षाच्या प्रमुखांना, आमदार खासदारांना ओबीसीची काय ताकद आहे हे येऊ घातलेल्या प्रत्येक निवडणुकीमध्ये आम्ही दाखवून देण्याचा प्रयत्न करणार. आम्ही उपोषण अजिबात करणार नाही. लक्ष्मण हाके तरी करणार नाही. त्यामुळं उपोषण करायचं, सलाईन घेऊन उपोषण करायचं हे उपोषणाचं हत्यार बोचट केले लोकशाहीमधलं. सलाईन घेऊन, परत पडद्या आडून, परत चादरी आडून काहीतरी खायचं आणि परत आलेल्या डॉक्टरांना धमक्या द्यायच्या, या डॉक्टरतर्फे मला तपासू नका असं म्हणायचं. हे असं उपोषण असू शकत नाही. उपोषण हे खूप त्यागाची भावना आहे. उपोषण हा जीवाशी खेळ आहे आणि खूप मोठ्या कम्युनिटीसाठी न्याय मिळवून देण्यासाठी लोकशाहीतलं शेवटचं हत्यार आहे. पण त्या चेष्टेचा विषय झालाय हे मी तुम्हाला जबाबदारीनं सांगतो. गरिमा घालवून टाकलेली आहे. आणि उपोषण करणारा माणूस हा एवढा सात्विक, शोषिक, विनम्र, लोकशाही प्रति आदर, वेगवेगळ्या नेत्यांप्रती, वेगवेगळ्या कम्युनिटींप्रती, जातींप्रती, त्यांच्या नेत्यांप्रती प्रचंड शोषिक भावनेचा नम्र माणूस असतो की जो उपोषण करतो. उपोषणकर्त्याच्या तोंडी शिव्या, गावरान शब्द, कोट्या हे आणि परत लोकशाही प्रति अनादर, परत वेगवेगळ्या जात समूहांबद्दल द्वेषाची भावना हे उपोषणकर्त्याच्या तोंडी शोभत नाही. त्यामुळे उपोषण आणि उपोषणकर्त्या, सामाजिक कार्यकर्त्याची गरिमा या वारंवार होणाऱ्या उपोषण, रोजचं मडं त्याला कोण रडं. त्यामुळे ही परिस्थिती आहे. त्यामुळे आम्ही उपोषण वगैरे करणार नाही. तर आम्ही ओबीसी बांधवांना जागृत करण्यासाठी आम्ही महाराष्ट्रभर 100 सभा घेत आहोत. 100 सभा झाल्यानंतर महाराष्ट्राला कळेल की ओबीसीची संख्या किती, ओबीसीची ताकद किती, ओबीसीच्या युथला, ओबीसीच्या तरुणांच्या मनामध्ये काय आहे हे आम्ही दाखवण्याचा प्रयत्न या 100 सभांच्या माध्यमातून निश्चित करू. पात्र तर अजिबातच नाहीत ते. कारण उपोषण करत असताना ते जर शिवराळ भाषेचा उपयोग करत असतील, या लोकशाहीमध्ये निवडून दिलेल्या मुख्यमंत्र्यांची आई बहीण काढत असतील, वेगवेगळ्या समूहाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या किमान त्या जातीचा फेस असलेल्या लोकांना आईमाईवरून बोलणार असतील, हे कसे काही उपोषण करते असू शकतात. हे खूप थिल्लर गोष्ट आहे. काय कसं आमच्या मराठा बांधवांनी, राज्यकर्त्या समाजानं की ज्यांनी शेकडो वर्ष महाराष्ट्रावर राज्य केलं, यांनी असा कसा हा माणूस निवडलाय नेता म्हणून, हा खरंच चिंतनाचा विषय आहे. नाही, त्यांना प्रतिसाद किती मिळेल, काय मिळेल, आमच्यापेक्षा तुम्हाला पत्रकार बांधवांना खूप चांगलं माहिती आहे. त्यामुळे त्यांना प्रतिसाद, ते बघा, झुंड निर्माण करायला वाळूवाले, रेतीवाले, 2 नंबरवाले हे लोक गर्दी जमवतात. मग गर्दी जमवतात म्हणून समजा एखाद्या गावातल्या सोसायटीमधल्या एखादंच कुंभाराचं घर असतं, एखादंच सुताराचं घर असतं. तो मोर्चा नाही ना काढू शकत. तो कुंभार एकच घर आहे गावात त्याचं, पण त्याला संविधानानं अधिकार दिलाय. मग तो मोर्चा काढू शकत नाही, राजकारणात प्रभाव दाखवू शकत नाही म्हणून त्याचं काय तुम्ही घर काढून लावणार का? त्याचे हक्क अधिकार काढून घेणार का? त्याच्या आरक्षणात तुम्ही घुसणार का? इथं काहीतरी संहिता आहे, इथं लोकशाही आहे. ही लोकशाही न मानणाऱ्या माणसाचं हे उपोषण आहे.
त्यामुळं किती प्रतिसाद मिळतोय आणि काय प्रतिसाद मिळतोय, उद्या एखादा लाखोचा मोर्चा निघाला म्हणून उद्या काय एखादं रिझर्वेशन पॉलिसी किंवा संविधानामधली एखादी तरतूद किंवा संविधानाच्या काही गोष्टी तुम्ही काय रद्द करणार का? मुळात संविधान मानायला त्यांना अगोदर सांगा. संविधान तू मानणार असशील तर उपोषण करण्याला अर्थ आहे. संविधानच ते मानणार नसतील, ते आम्हाला कसं देत नाही बघू, आम्ही घुसू, तुम्ही का आमचे दाखले देत नाही, कुणी बी सर्टिफिकेट काय इश्यू करत नाही, म्हणजे तुम्ही कास्ट सर्टिफिकेट स्क्रुटिनी करणाऱ्या संविधानिक लीगल आयोगाला मानत नाही. याचा अर्थ मी सांगतोय म्हणून द्या, हा एखादा हुकुमशहा सांगतो की जो कायदा पाळत नाही, जो लोकशाहीची मूल्य पाळत नाही, जो इतर जात समूहाबद्दलचा आरक्षणाबद्दलचा आदर बाळगत नाही, तोच माणूस अशी भाषा बोलू शकतो ना. त्यामुळे कुणी किती प्रतिसाद मिळाला म्हणून लगेच मुख्यमंत्र्यांनी त्याच्यासमोर झुकलं पाहिजे, हे असं न्यायाला धरून होत नाही. उद्या आंतरवली देतात त्यांची चर्चा करायला याकडे कसं बघतो? कोण प्रसाद लाड? ते काय हॉटेलवाले का? हॉटेलवालेच ना, हॉटेलवाले कॉर्पोरेटमध्ये आहेत ते प्रसाद लाड का? त्या प्रसाद लाडांना हेच जरांगे लाड्या, बाडगोळा, माकड अशा अनेक शेलकी विशेषणं त्यांच्या बाबतीत वापरलेली आहेत. मग आता तेच प्रसादजी लाड आता त्यांच्या भेटीला येत आहेत का? मला वाटतंय हे खूप काय म्हणायचं, कॉर्पोरेटमधला एक माणूस बेकायदा मागणी करणाऱ्या माणसाला येऊन भेटतोय, हे खऱ्या अर्थानं त्यांच्या जर मागण्या काय काय कसं समीकरण आहे? कोण आहेत प्रसाद लाड? प्रसाद लाड काय सामाजिक विचारवंत आहेत? कुठल्या संविधानिक आयोगावरचे अध्यक्ष आहेत? कुठल्या वैधानिक पदावर बसलेले आहेत? कुठल्या मुख्यमंत्री किंवा या आरक्षणाच्या संदर्भातले उपसमितीचे अध्यक्ष आहेत? काय म्हणून येत आहेत प्रसाद लाड? कॉर्पोरेटमधला माणूस म्हणजे मनोज जरांगेंना डील करायची. ती डील मग पैशाची असू शकते, ती डील आपल्या भोवती असलेल्या सगळ्या वाळू माफियांची, 2 नंबरच्या धंद्यातल्या माणसांच्या बाबतीमध्ये काहीतरी डील करायची असणार आहे. कोण आहे प्रसाद लाड की ते प्रसाद लाडांना बोलवत आहेत? भाऊ, लाड भाऊ, हेच बांडगुळ होते, हेच माकड होते, हे लाड्या होते, ते आज भाऊ झालेले आहेत. म्हणजे यांना कॉर्पोरेटमधलं काहीतरी खुणावत आहे, काहीतरी डील होणार आहे याच्या पाठीमागं, तेव्हाच लाड यायला लागले. अदरवाईज संविधानिक जर काही माहिती पाहिजे असती किंवा एखादं संदीप शिंदे वगैरे 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 असली नावं आम्हाला समजू शकलो असतो ना आम्ही, किंवा महाराष्ट्राचा अटर्नी जनरल जाणं, विधितज्ञ जाणं, हेही आम्ही समजू शकलो असतो. अरे हॉटेल चालवणारा, आउटसोर्सिंगद्वारे कॉन्ट्रॅक्ट घेणारा, कमिशन बेसिसवर कॉन्ट्रॅक्ट देणारा माणूस, हा माणूस जरांगेंनी कसा काय निवडला? मला वाटतं ह्याच्या मागं खूप मोठं काहीतरी डील आहे. मनोज जरांगे हे आता डीलपती झालेले आहेत असं माझं सरळ म्हणणं आहे. उद्योग मंत्री येऊन गेले की जरांगेचे उद्योग सुरू होतात, त्यांचा रेतीचे डंपर तपासायला मी सुद्धा येणार आहे असं सदावर्तेंनी हल्लाबोल केला. नाही, सदावर्तेंनी हल्ला, त्यांना वैयक्तिक अधिकार आहे, त्यांनी काय बोलावं हा तो त्यांचा विषय आहे. पण उद्योगमंत्र्यांनी काय करावं हा खरं तर चिंतेचा विषय आहे. कारण मनोज जरांगे आणि त्यांचं आजपर्यंतचं आंदोलन हे नेहमी संशयाच्या भोवऱ्यात अडकलेलं आहे. त्यामुळं सामान्य जनतेला आता कळायला लागलंय आणि मराठा बांधवांनाही आता कळायला लागलंय. पण ओबीसींचं मात्र खूप मोठं नुकसान झालंय, हे मी खूप जबाबदारीनं मी तुमच्यासमोर सांगू शकतो. कालच्या उपसमितीच्या बैठकीमध्ये काय झालं? कारण काय नवीन जाती ओबीसी ते बघा, नवीन जाती नाही आहेत त्या, ज्या 28 ते 32 अशा जाती आहेत की ज्यांच्या ऱ्हस्व दीर्घ वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगळ्या नावानं पुकारणं, अशा एक इरेग्युलर गोष्टीमुळं मंडल आयोग अस्तित्वात आल्यापासून त्या जातींना आरक्षणाचा लाभ भेटलेला नाही. आणि असं न होण्यामुळं MPSC UPSCच्या मेरिट लिस्टपर्यंत इंटरव्ह्यूपर्यंत जाऊन तिथून माघारी आलेले 100 ते 150 तरुण आहेत. म्हणजे 100 ते 150 तरुण UPSCच्या यादीमध्ये जाऊ शकलेले नाहीत आणि खूप मोठं नुकसान या जात समूहांचं झालेलं आहे. त्यांची यादी मी काल मंत्रिमंडळाच्या उपसमितीला दिलेली. महाराष्ट्रामध्ये त्यांचं काय नाव आहे आणि केंद्राच्या यादीमध्ये काय नाव आहे आणि त्यामुळं त्यांचं कसं नुकसान झालंय हे मी महाराष्ट्रामधल्या 6 ओबीसीच्या मंत्र्यांना, की जी ओबीसीसाठी सब कमिटी आहे मंत्रिमंडळाची, त्यांच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलाय. आता कसा प्रतिसाद मिळतोय, ते कसं पर्क्युलेट होतंय, न्याय मिळणार का नाही मिळणार, जर आमच्या ओबीसी बांधवांना तरुणांना जर हा न्याय मिळणार नसेल तर आत्ता जे काही चालू आहे ना, काक्रोच जनता पार्टी, जेन झीचं वादळ जे सुरू आहे ना 2-4 दिवसापासून, हे वादळ तुम्हाला पुढच्या कालावधीमध्ये बघायला भेटेल. तोच प्रश्न होता तरुणाचा तुम्ही उल्लेख केला. सीजीआयचे त्यांनी एक वक्तव्य केलं होते, काही तरुण बेरोजगार आहेत, सोडासारखे. त्यानंतर खरं तर ही मोहीम सुरू झाली आणि मोठा प्रतिसाद मिळतोय सोशल मीडियावर. आज तुम्ही एक आंदोलक म्हणून कसं बघताय सगळं? हे बघा, सीजीआयनी थोडंसं जबाबदारीनं वागायला हवं होतं. चीफ जस्टिस ऑफ इंडिया
म्हणजे CGI जर असं बोलत असतील आणि तरुणांची संख्या किती मोठी आहे, त्याच्या हातामध्ये फोन आहे, अँड्रॉइड फोन आहे, सोशल मीडियाचा जमाना आहे, डिजिटल जमाना आहे. या जमान्यामध्ये काय क्रांती होऊ शकते हे आता CGIला नव्हे, CGI तर सोडा, पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, देशाचे पंतप्रधान, राज्यकर्ते, सगळे आमदार, खासदार, मंत्री, विरोधी पक्षनेते, पक्ष चालवणारी मंडळी, या सगळ्या लोकांना कळून चुकेल की तुमचं जे चाललंय ते बरं चाललेलं नाही. विरोधकाची भूमिका बरोबर नीट पार पाडत नाही आणि सत्ताधारी इथल्या लोकशाहीला मानत नाही. प्रत्येक गोष्टी टेंडरिंगमध्ये, कमिशनमध्ये, इरेग्युलर सगळ्या गोष्टी पायदळी तोडल्या जात आहेत. जर तुम्ही या युथ जनरेशनला, जेन झीला जर समजून नाही घेतलं तर तुमच्यावर सुनामी समुद्रामार्गे येईल, आभाळातून येईल, की अजून कुठल्या मार्गाने येईल याची तुम्ही कल्पना सुद्धा करू शकत नाही. सीजेपीच्या माध्यमातून तरुणाचा आक्रोश व्यक्त होतोय का देश? अरे आक्रोश नाही, ही सगळी माणसं धुळीला मिळालेली असतील. बरं, ही जी काही कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून तरुणांच्या मनामधली भडास व्यक्त केली जातोय, आज प्रत्येक माणूस उठतोय आणि मी कॉक्रोच जनता पार्टीचा सदस्य आहे म्हणतोय आणि तो सोशल मीडियाला टाकतोय. त्यामुळं एका क्लिकवर जग एकत्र आलेलं आहे. त्यामुळं सत्ताधाऱ्यांनो, तुम्हाला घरी बसवायला ही नवीन पिढी, ही जेन झी तुम्हाला मागं पुढं बघणार नाही. त्यामुळं सावध असा, नाहीतर तुमचा कार्यक्रम करेक्ट होईल. 29ला हे बघा, ही जेन झी आहे ना, या जेन झीला इथली सिविक सेन्स द्या. आता माझा इंग्लिश शब्द कसा आहे बघा, सिविक सेन्स जर त्यांच्याकडे नसेल तर इथं लोकशाही राहिली बाजूला, मतदान राहिलं बाजूला, सत्ता परिवर्तन राहिलं बाजूला. नेपाळमध्ये ज्या पद्धतीनं उठाव झाला, क्रांती झाली, त्या पद्धतीनं हा देश सुद्धा क्रांतीच्या उंबरट्यावर उभा आहे. ह्या तरुण जनरेशनला समजून घ्या, त्यांना लोकशाही मूल्य समजावून सांगा. पण ही लोकशाही मूल्य समजावून सांगत असताना तुम्ही लोकशाहीप्रमाणे वागा. नाहीतर तुम्ही सगळ्या कॉर्पोरेट वर्ल्डचं जर राजकारण करत असाल तर ग्रामीण भागामध्ये काय चालू आहे, दीनदलिताकडे काय चालू आहे, भटके विमुक्तांचं काय चालू आहे, शेतकऱ्यांचं काय चालू आहे, या सगळ्या गोष्टींचा जर तुम्ही एका बाजूला लाखो करोड रुपयांचे प्रोजेक्ट करता, लाडकी बहिणी योजनेच्या हेडखाली तुम्ही 30-35 हजार कोटी रुपये वर्षाला देता, पण तरुणांच्या हाताला रोजगार उपलब्ध होत नाही. तुम्ही नोकरी देऊ शकत नाही, तुम्ही महागाईचा भत्ता देऊ शकत नाही. ही जी काही आत्ता हातामध्ये मोबाईल घेऊन बसलेली डिजिटल मीडिया ज्याच्या हातात आहे, त्या लोकांना जर असं तुम्ही बेरोजगार ठेवलं ना, हा विषय फक्त त्या CGI पुरता नाही, हा विषय फक्त बेरोजगारी पुरता नाही, तर हा सिविक सेन्स जर या पिढीला नाही मिळाला तर क्रांती अटळ आहे. हा देश क्रांतीच्या उंबरट्यावर उभा आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.